काय ग एवढी अशी टेन्स का वाटतेस? मी काल जरा जास्तच इमोशनल झाले. तुला मी वियर्ड वाटले असेल ना? आता तू बोललीच आहेस तर जरा बस ना. नाही खरंच बस. सॉरी. काय ना मला खरंच जरा ऑकवर्ड वाटत होतं. म्हणजे मला कळे ना की ही मुलगी कशी काय माझ्या समोर निवड होते. काय बोलतेस? मला असं काही वाटलं नाही. खरंच ना? अगं खरंच मला उलट ना एकदम बरं वाटलं की असं मोकळेपणाने आपण कोणाशी नाही तर फार बोलतो ना. एक्झॅक्टली. म्हणजे खरं तर मला पण आश्चर्य वाटलं की मी इतकी सहज तुझ्या समोर ओपन झाले ना, आणि अशा गोष्टी सांगितल्या तुला ज्या मी माझ्या अजून पेरेंट्सना पण नाही सांगितलेल्या. का म्हणजे तुझ्या आई-बाबांना नाही माहिती आहे? का का नाही सांगितलं? मलाच पचत नाहीये हे अजून. त्यांना कुठून सांगणार? मला ना दिल्लीमध्ये कुठेही गेलं ना तरी त्याची आठवण येते. मला त्या शहरात राहणं मुश्किल झालंय. पळून जायचं होतं. फॉर्च्युनेटली पुण्याचं काम आलं, लगेच उडी मारली मी. पण अगं आता बरेच दिवस झालेत, त्यामुळे आता तू सांगून टाक आई-बाबांना. असं किती दिवस लपवणार आहेस? भीती वाटते मला. काय रिॲक्ट करतील ते? आता म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना थोडं वाईट वाटेल, पण ते लपवून तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? खरे म्हणजे बघ ना, आता माझंच उदाहरण घे. म्हणजे मी पण असं लपवून ठेवलंय ना आमच्या ब्रेकअपचं घरी, तर माझी केवढी गोची झाली आहे तुला. आता मलाही सांगावं लागणारच आहे. सो तूही सांगून टाक. कधी सांगू? आता? मग काय, मला असं वाटतं अच्छे काम में देरी क्यों. हे बघ, हा तुझा फोन, आत्ताच्या आत्ता फोन लाव. नाही, मी प्रिपेअर्ड नाही अजिबात. काही होणार नाही, ट्रस्ट मी. आणि तू एकदम तुला रिलॅक्स वाटेल मेंटली. लाव. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन.
फक्त तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके